Okay student, we see about the MCQs I have given you. So first MCQ, see, that is the water held tightly by soil particles around them is known as. आत्ताच आपण पाहिलेला आहे. फर्स्ट पर्याय आहे फील्ड कॅपॅसिटी, रनअवे वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कॅपिलरी वॉटर. टाइटली बाइंड सॉइल पार्टिकलला वॉटर जे होतं त्याला आपण कोणतं वॉटर म्हणतो? हायग्रोस्कोपिक वॉटर. Then next question, that is water from the soil enters into root hairs on account of. First, that is the Turgor pressure. Second, suction pressure, barometric pressure, osmotic pressure. इथं काय सांगितलं क्वेश्चन बघा. वॉटर फ्रॉम द सॉइल एंटर्स इनटू रूट हेअर्स ऑन अकाउंट ऑफ, दॅट इज द सक्शन प्रेशर. नेक्स्ट, फ्रॉम द रूट हेअर्स the water goes to epidermal cells, from these cells to the dash dash. म्हणजे जेव्हा इपिडर्मल सेलमधून ते पास होतं तर बघा इथं आपण आउटर मोस्ट लेअर हा इपिडर्मल किंवा त्याला आपण इपिब्लेमा म्हणतो, बरोबर आहे. आणि इथं हे रूट हेअर असतं, बरोबर आहे ना. आणि या रूट हेअरमधून वॉटर जेव्हा पास होतं तेव्हा ते रूट हेअरमधून या इपिडर्मल लेअर म्हणजे इपिब्लेमा म्हणतो त्याला आपण, इपिडर्मल लेअर. आणि या इपिडर्मल लेअर नंतर जो सेलचा लेअर येतो त्याला आपण कॉर्टेक्स असं म्हणतो. ते आपण पुढे अजून डिटेल बघणार आहोत. म्हणजे इथून तो पास होईल तो कुठे येईल? कॉर्टिकल सेल्समध्ये. ठीक आहे. बघा पर्याय काय दिलेले त्याच्यामध्ये. थिक वॉल्ड कॉर्टिकल सेल्स, थिन वॉल्ड कॉर्टिकल सेल्स, थिन वॉल्ड मेरिस्टेमॅटिक सेल्स, थिक वॉल्ड मेरिस्टेमॅटिक सेल्स. आता इथं हे जे कॉर्टिकल सेल्स असतात हे जनरली थिन वॉल्ड असतात. Then next, root absorbs water which in the form of. पहिला आहे केमिकली कंबाइंड मॉइश्चर, हायग्रोस्कोपिक मॉइश्चर, ग्रॅव्हिटेशनल मॉइश्चर, मॉइश्चर इन वाईड कॅपिलरीज. आता आपण बघितलं की जनरली जे वॉटर कॅपिलरीमध्ये असतं ते वॉटर हे रूट ॲब्सॉर्ब करतात. त्यामुळं पर्याय कोणता येईल? लास्ट पर्याय येईल, दॅट इज द मॉइश्चर इन वाईड कॅपिलरीज. Then gravitational moisture maintains moisture level to the topsoil, underground water table, exchange of the cations in the soil solution and the capillary moisture. Okay, so here you see that is here the moisture it can be absorbed. That is gravitational moisture. It is mainly maintained by the underground water table. Then next that is Velleman cells are meant for. आता Velleman cells कुठे असतात प्रेझेंट? इपिफायटिक रूटमध्ये. इपिफायटिक रूट कुठे असतात? इपिफायटिक प्लांट्स, फॉर एक्झाम्पल ऑर्किड. इपिफायटिक प्लांट्स म्हणजे काय की जे प्लांट्स दुसऱ्या प्लांटच्या ब्रांचेसवरती वाढतात त्यांना इपिफायटिक प्लांट म्हणतो आपण, की ज्याचे रूट हे सॉइलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग हे रूट काय करतात तर मॉइश्चरमध्ये ॲटमॉस्फिअरमधले जे काही मॉइश्चर असतं ते काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. ओके. आणि त्याच्यामध्ये मग स्पेशल टिश्यू असतो त्याला आपण वेलामाइन टिश्यू किंवा वेलामाइन सेल्स म्हणतो. सो दिस वेलामाइन सेल्स आर मीन्ड फॉर. पर्याय काय येईल बघा. पहिला ट्रान्सफर येईल, दुसरं ॲब्सॉर्प्शन येईल, तिसरं कंडक्शन येईल आणि चौथं ट्रान्सलोकेशन. तर इथं पर्याय बी पर्याय बरोबर आहे, ॲब्सॉर्प्शन. नेक्स्ट, इपिफॅटिक प्लांट्स ॲब्सॉर्ब वॉटर थ्रू. आता तोच पहिलाच क्वेश्चन थोडासा उलटा विचारलेला आहे. रूट हेअर्स, वेलामाइन टिश्यू, इन हायड्रोफाइट्स, एंटायर सरफेस एरिया, ऑस्टोरिया. ओके, याचा आन्सर काय येईल? नेहमीसारखंच वेलामाइन टिश्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन, हेल्दी रूट ग्रोथ इज ऑब्झर्व ओनली वेन द सॉइल हॅज. Healthy root growth is observed only when the soil has an equilibrium between soil air and the water, high porosity, water's very strong capillarity in the pores, capillary in its pore space, and water logging. Okay, so here see that is here the healthy root growth is observed in
the soil when soil has an equilibrium between soil, air and the water. The force exerted by the cell wall over the protoplasm is called TP means Turger pressure, WP wall pressure, OP means osmotic pressure and DPD diffusion pressure deficit. तर आता इथं आपण हे जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल बघणार आहोत. TP म्हणजे काय, WP म्हणजे काय, OP म्हणजे काय आणि DPD म्हणजे काय. आता सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की फोर्स एक्झर्टेड बाय द सेल वॉल ओव्हर द प्रोटोप्लाझम इट इज नोन ॲज द WP म्हणजे वॉल प्रेशर म्हणतो त्याला. पण ते आपण नंतर पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. देन नेक्स्ट दॅट इज वॉटर मॉलिक्यूल इज पॉझिटिव्हली चार्ज, डायपोलिक, निगेटिव्हली चार्ज, कॅरिंग नो चार्ज. ओके, आताच मी सांगितलं तुम्हाला की वॉटर मॉलिक्यूल हा कसा असतो, डायपोलिक असतो. म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जनरली बघितलं आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन असं मॉलिक्यूलनी बनलेलं असतं. हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्जर असतो, ऑक्सिजन निगेटिव्हली चार्जर असतो. त्यामुळं इथं पर्याय कोणता येईल, डायपोलिक. देन नेक्स्ट दॅट इज द स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ अ सॉइल इज द एक्सटेंट टू विच इट कॅन होल्ड. म्हणजे जनरली पाणी कशामध्ये स्टोअर केलं जातं सॉइलमध्ये, कोणत्या फॉर्ममध्ये. दॅट इज फर्स्ट इज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कॅपिलरी वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर प्लस बाउंड वॉटर, कॅपिलरी प्लस हायग्रोस्कोपिक वॉटर. म्हणजे बघा, स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ सॉइल इज द एक्सटेंट टू विच इट कॅन होल्ड. कोणतं येईल, कॅपिलरी वॉटर. Then next that is the water holding capacity of soil is dependent upon. Soil ची water holding capacity कशावर अवलंबून असते बघा, size of soil particles, elements of soil, rainfall, annual humus. पर्यायाचा बरोबर आहे size of soil particles. ओके, तर हे आपण मी पहिली शीट जी दिलेली आहे त्याच्यामधले आपण हे 12 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता दुसऱ्या शीटमधले काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर त्यापैकी पहिला क्वेश्चन बघा, डिफ्युजन ऑफ वॉटर थ्रू सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन इज डॅश डॅश. आता आपण आत्ताच बघितलं 3 फिजिकल प्रोसेसेस, डिफ्युजन, इम्बायबेशन, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. मग याचा पर्याय काय येईल, डिफ्युजन ऑफ वॉटर म्हणले म्हणजे सॉल्वंट थ्रू सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजेच सेमी परमिएबल मेम्ब्रेन, दॅट इज थ्रू द मेम्ब्रेन इज ऑस्मॉसिस. आणि डिफ्युजन हे कसं असतं, फ्रीली मुवमेंट असते त्याची डिफ्युजनची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन प्लांट्स थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज अलाउड द डिफ्युजन ऑफ. सेमी परमिएबलमधून मेम्ब्रेनमधून काय पास होऊ शकतं ओनली, तर याच्यामध्ये पास होऊ शकतं तर सॉल्वंट, फक्त वॉटर पास होऊ शकतं, बाकी सोल्यूट किंवा काहीच पास होऊ शकत नाही. मग याच्यामध्ये पर्याय काय दिलेला आहे बघा, पहिला पर्याय दिलेला आहे सोल्यूट, दुसरा पर्याय दिलेला आहे सॉल्वंट, त्यानंतर तिसरा पर्याय बोथ सोल्यूट अँड सॉल्वंट आणि तिसरा पर्याय नन ऑफ द अबव. मग याच्यामध्ये पर्याय दुसरा बरोबर आहे, दॅट इज द सॉल्वंट. Then next question, a man supplies excess fertilizers and watered a grass well. After some time the leaves turn brown because. First पर्याय आहे osmosis occurs in root and plant dies. Fertilizers is a drain in lower layer of soil. It decreases photosynthesis due to water logging ऑफ द सॉइल. आता इथं काय होतं बघा, ॲक्च्युली एक्सेस फर्टिलायझर जेव्हा दिले जातात तेव्हा काय होईल, तर इथं रूटमध्ये काय होईल, तर ऑस्मॉसिस होईल, बरोबर आहे. आणि ऑस्मॉसिसमधून वॉटर कंटेंट हा काय होईल, कमी जाईल. आलं लक्षात, कारण पाण्याचं प्रमाण इथं कमी आहे, बरोबर आहे. सो ऑस्मॉसिस ऑकर्स इन रूट अँड द प्लांट डाईज. ओनली ऑस्मॉसिस होईल. ओके, नेक्स्ट दॅट इज osmosis involves diffusion through a semi-permeable membrane of बघा water from the less to the more concentrated solution side. दुसरा पर्याय आहे water from the more to less concentrated solution side. इथं सोल्युशन कन्सिडर केलेलं आहे, आत्ताच आपण बघितलेलं आहे. तर बघा
बाकीचा सस्पेंडेड पार्टिकल्सचा प्रश्नच येत नाही आहे. पहिल्या 2 पर्यायापैकी कोणता पर्याय येईल, तर फ्रॉम द सोल्युशन, कन्सिडर सोल्युशन केलं असेल तर काय येईल, फ्रॉम द लेस कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन. आणि जर सॉल्वंट कन्सिडर केला आपण तर सॉल्वंट फ्रॉम हायर सॉल्वंट टू द लोअर सॉल्वंट. म्हणजे इथं पर्याय काय येईल, पहिला पर्याय येईल. पहिला पर्याय काय दिलेला आहे, वॉटर फ्रॉम द लेस टू द मोर कॉन्सन्ट्रेटेड solution side. The next, osmosis is the movement of solvent particle from higher concentration to lower concentration, solvent particles from higher concentration to lower concentration through semi permeable membrane, solute particle from higher concentration to lower concentration आणि सोल्यूट पार्टिकल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता ऑस्मोसिस होताना आपण एकच काय सांगितलं आहे मी तुम्हाला, की सॉल्वंटची मुवमेंट होते, बरोबर आहे. आणि सॉल्वंटची मुवमेंट होताना कशी होते, दॅट इज सॉल्वंट पार्टिकल्स फ्रॉम हायर टू लोअर, बरोबर आहे. सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन फ्रॉम हायर टू लोअर होतं, बट इट ट्रान्सफर थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. म्हणून इथं पर्याय कोणता येईल, बरोबर दुसरा पर्याय बरोबर येईल, सॉल्वंट पार्टिकल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. Then next question, the process of osmosis involves movement of solute through a semi-permeable membrane, movement of solvent through a semi-permeable membrane, movement of solution through a semi-permeable membrane, none of the above. आता इथं कोणता पर्याय येईल, movement of solvent through a semi-permeable membrane, not solute किंवा सोल्युशन किंवा सोल्यूट ट्रान्सफर होत नाही आहे, तर मुवमेंट इथं कशाची होते, फक्त आणि फक्त सॉल्वंटची. ओके, सो हिअर द मुवमेंट ऑफ सॉल्वंट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. देन नेक्स्ट क्वेश्चन 15, ऑस्मोसिस इज डिफ्युजन ऑफ सॉल्वंट, डिफ्युजन ऑफ सोल्यूट, इम्बायबेशन ऑफ सोल्युशन, नन ऑफ द अबव. त्याच्यामध्ये पहिला पर्याय येईल डिफ्युजन ऑफ सॉल्वंट. ओके, तर इथं आपण स्टॉप करूयात आणि याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मी आन्सर्स दिलेले आहेत, त्यानुसार सॉल्व करा आणि त्यानुसार तुमच्या लक्षात येईल. बाकी काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण पुढच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत अजून. तर त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स यातले असतील तर आपण ते नेक्स्ट टाईमला डिस्कस करू.